काळी मैना, डोंगरची मैना, रानमेवा अशा वेगळ्या नावाने माझ्या तरुण वयामध्ये, माझ्या वडिलांच्या तरुण वयामध्ये जंगलातनं ती गौण फळं मिळायची. गौण फळं म्हणजे काय, की त्याला व्यापारी मूल्य नव्हतं, पण ते खाल्ल्याशिवाय समाधान होत नव्हतं. मग तशा प्रदेशानुसार जिथे डोंगरदऱ्या आहेत, तिथे तोरणं, मेवा, करवंद. करवंद खूप फेमस. या करवंदाला रानाची मैना, काळी मैना अशी नावं होती. आणि लहान वयामध्ये आम्ही डोंगरात कुठे गेलं, की डोंगरामध्ये जाऊन करवंद काढायचे, हात चिकट व्हायचे आणि ते कोंबडा का कोंबडी असे खेळ असायचे. म्हणजे चावून बघायचं, आतला लाल झाला तर कोंबडा, पांढरट असेल तर कोंबडी. आणि मग हे करवंद खाणं आणि करवंद डोंगराची धूप थांबवायचे आणि अत्यंत कमी पाण्यामध्ये किंवा खूप पाण्यामध्ये सुद्धा ते जिवंत राहायचे. आणि विज्ञानाने त्याचा उपयोग असा सांगितला, की याच्यावरती मित्रकीटक वाढतात आणि ते आंब्याच्या बागेमध्ये तुडतुड्याचं नियंत्रण करतात. म्हणजे जिथे जंगल होतं तिथे खाली झुडपं ही करवंदाची असायची, तोरणाची असायची आणि हे सगळे तिथे असणाऱ्या अधिवास कीटकांचा आणि कीटकांचं नियंत्रण करणाऱ्या मित्र कीटकांचा असे त्यांची होस्ट प्लॅन्ट होते. आम्ही ती संपवली, कारण आम्ही ते सगळे डोंगर साफ केले, तिथे आंबे लावले, बंगले बांधले आणि डोंगरच्या डोंगर आम्ही साफ करून टाकले आणि तिथे वेगळ्या वनस्पती उगवायला लागल्या आणि त्यांनी मातीची धूपही झाली. हे सगळं टाळायचं असेल तर रानमेवा जो आहे तो आपल्याला लावायला लागतील आणि त्याच्या आता उत्तम जाती उपलब्ध आहेत. त्या उत्तम जाती लावून आपण परत रानमेवा तयार करू शकू. सोपं आहे.